नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. तर चला पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. डोंबिवलीतील मोठ्या गणेश घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडले. भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्या पाठपुराव्यामुळे या महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. या रस्त्यांमुळे गणेश घाट परिसरातील नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार असून घाट परिसराचा विकासही वेगाने होणार आहे. दरम्यान मोठा गाव येथील घाटांवर जलवाहतूक सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे. प्रशासनाच्या नियोजनानुसार डिसेंबर पर्यंत जलवाहतूक सेवा सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. ही जलवाहतूक सेवा सुरू झाल्यानंतर डोंबिवली आणि परिसरातील नागरिकांना ठाणे तसेच वसई विरार येथे जलद आणि सोयीस्कर प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. याशिवाय दुसऱ्या टप्प्यात ही सेवा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत विस्तारण्याचेही नियोजन करण्यात आले असून त्यामुळे या भागातील वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. मोठा गाव हे डोंबिवलीतील सर्वात मोठा गणेश घाट आहे आणि या गणेश घाटावरती मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणपती विसर्जन मोठ्या प्रमाणात होत असतं. गणेश घाटावरती जाणारा रस्ता अनेक वर्षापासून जागेच्या अडचणीमुळे काँक्रिटीकरण होऊ शकला नव्हता, परंतु आता जागेची अडचण दूर झालेली आहे आणि त्या रस्त्याचं आज प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन झालेलं आहे आणि लवकरच ते काम पूर्ण होईल आणि गणपती विसर्जनाच्या वेळेला जे गणेश भक्त येतात त्यांच्यासाठी एक मोठा दिलासादायक काम होईल अशी अपेक्षा आम्हाला भाजप प्रदेश काय हो. आणि मोठ्या गावामध्ये याच रस्त्यालगत असलेली जी जेटी आहे ज्याच्यावरून रोरो सर्व्हिसेस माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर मेरिटाईल बोर्डाचे मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून हे रोरो जेटीचं काम जे सुरू आहे आणि वॉटर टॅक्सीचं जे वॉटर ट्रान्सपोर्ट आहे त्याचं काम प्रगतीपथावर आहे आणि येत्या डिसेंबर पर्यंत ते काम पूर्ण होऊन इथून रोरो सर्व्हिस लोकांसाठी सुरू होईल अशी अपेक्षा आहे. त्याची पाहणी आज रवींद्र चव्हाण साहेबांनी केली. त्याचं काम जवळजवळ 70% पूर्ण झालेलं आहे. 30% काम उर्वरित आहे, तेही लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा आम्हाला आहे. रोरोचे 2 रूट त्यांनी तयार केलेले आहेत. एक रूट आहे जो मोठा गावापासून सुरू होणार आहे, मोठा गाव ठाणे, त्याच्यानंतर वसई विरार मीरा भाईंदर असा तो रूट आहे. आणि एक दुसरा रूट जो महत्वाकांक्षी रूट आहे जो मोठा गावापासून तर नवी मुंबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्ट पर्यंत जातो, त्याचं देखील काम भविष्यामध्ये सुरू होण्याची दाट शक्यता आहे. आणि हे सगळे कामं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये होत आहेत. पक्षप्रवेश, लोकांचा विश्वास आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होत असलेली कामं याच्यावर विश्वास ठेवून लोक प्रवेश करतायत. बाकी त्याच्यात राजकारणाचा काही विषय नाही. आता बघा कुठल्या निवडणुका नाही काय नाही, पण तरी लोक प्रवेश करतात. याचा अर्थ भारतीय जनता पार्टीचं काम या भागामध्ये चांगलं आहे.